दर्शक हो नमस्कार. मी चैतन्य हरीश ताठे. माझे युट्यूब चॅनल द डॉक्युमेंट स्पीक्स मध्ये आपले स्वागत आहे. दर्शक हो, आजचा हा व्हिडिओ बनवण्यामागचे कारण म्हणजे पंढरपूरच्या नुकत्याच पार पडलेल्या आषाढी यात्रा कालावधीत पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने व्हीआयपींच्या केलेल्या महाघोटाळ्याचा खुलासा करणे हा आहे. दर्शक हो, पंढरपूरची विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीची स्थापना ज्या वेळेस झाली त्यावेळेस वारकऱ्यांची विश्वस्त संस्था म्हणून वारकऱ्यांच्या व भाविकांच्या या विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीकडून अनेक अपेक्षा होत्या. या विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने वारकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेणे राज्य शासन तसेच वारकरी व भाविक यांना अपेक्षित असताना याकडे मात्र कानाडोळा करत विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने वारकऱ्यांचे हिताचे निर्णय न घेता व्हीआयपीच्या दर्शनाचा काळा बाजार चालू केल्याचे चित्र आता स्पष्ट होत आहे. महाराष्ट्र शासनाच्या 2010 सालच्या जी आर मध्ये 2010 सालचा जी आर म्हणतोय बरं का, महाराष्ट्र शासनाच्या 2010 सालच्या जी आर मध्ये हा जो जी आर आहे त्यामध्ये काही नियमवाटी या नमूद केलेल्या आहेत. त्या नियमवाटी म्हणजे कोणत्याही सणांच्या अथवा उत्सवाच्या काळात अथवा कोणत्याही महत्वाच्या दिवशी राज्यभरातील देवस्थानांमध्ये त्या त्यावेळी कोणत्याही प्रकारे व्हीआयपी दर्शन, सशुल्क दर्शन अथवा निमंत्रण पत्रिका, दर्शन पास व अन्य कोणत्याही मार्गाने नियमित रांगेशिवाय दर्शन उपलब्ध करून देऊ नये अशा सक्त सूचना असताना देखील पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने या नियमांचे उल्लंघन करत व्हीआयपी दर्शनाचा जणू काळा बाजारच मांडलेला आहे. आषाढी यात्रा कालावधीत सोलापूरचे जे जिल्हाधिकारी आहेत त्यांनी महाराष्ट्र शासनाच्या जी आर प्रमाणे पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीशी एक आदेश पाठवला. तो हा आदेश आहे. या आदेशात त्यांनी स्पष्ट नमूद केले आहे की शासनाने उत्सवाच्या दिवशी व इतर महत्वाच्या दिवशी कोणत्याही मंदिरामध्ये भाविकांना दर्शन देण्याबाबत शासन निर्णय, पुढे तो नंबर नमूद केलेला आहे बरं का, अन्वये मार्गदर्शक सूचना केलेल्या आहेत. या शासन निर्णयातील मार्गदर्शक सूचनांचे तंतोतंत व काटेकोरपणे पालन करून दर्शन रांगेचे सुयोग्य नियोजन करून सर्वसामान्य व भाविकांना शांततेने दर्शन देण्याची व्यवस्था करावी. असे न झाल्यास राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन अधिनियमातील तरतुदी अंतर्गत तुमच्यावर कारवाई करण्यात येईल असे आदेश दिलेले असताना देखील याही आदेशाला पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने केराची टोपली दाखवत व्हीआयपी दर्शनाचा काळा बाजार पुढे तसंच चालू ठेवला. मुळात असे राज्य शासनाचे जी आरचे नियम असताना व जिल्हाधिकाऱ्यांनी त्याविषयी आदेश बसवले असताना विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने अधिक सजगपणे सर्व काटेकोर नियमांचे पालन करून वारकरी व भाविकांना कसे जलद गतीने दर्शन देता येईल याबाबतची सोयी सुविधा करणे अपेक्षित असताना देखील विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने कायद्याचा व जिल्हाधिकाऱ्याचा कोणताही कंट्रोल त्यांच्यावर नाही, तसेच शासनाचे कोणतेही नियम ते जुमानत नाही अशा प्रकारची वर्तणूक करत व्हीआयपी दर्शनाचा काळा बाजार केला. आता व्हीआयपी दर्शनाचा जो काळा बाजार केला आहे असे आम्ही म्हणतो ते स्वतः विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने त्यांच्याच कृत्यातून आम्हाला जी माहिती अधिकारात माहिती मिळाली त्यावरून निष्पन्न झालेले आहे. तर हे बघा, पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने आषाढी यात्रा कालावधीत तब्बल 1830 निमंत्रण पत्रिकांचे वाटप केले. त्यासोबतच 80 येलो पास, 150 दर्शन पास याचे देखील वाटप विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने केले. या उपकर म्हणून विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या सदस्यांनी स्वतःला 20 पासचे वाटप करून दिले. इतक्या सगळ्या गोष्टी करून देखील नियमबाह्य त्यांची भूक काय भागली नाही आणि त्यांनी पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीला आणखीन काळिमा फासावी या उद्देशाने व घोटाळ्यांचा उच्चांक करावा या उद्देशाने रजिस्टरवर माणसे नोंद करून
तथाकथित व्हीआयपी माणसे, आता हे कोण आहेत व्हीआयपी आपल्याला काय माहित नाही बरं का, त्याची चौकशी शासन करेलच, पण तथाकथित व्हीआयपी माणसे ही हजारोंच्या संख्येने सोडलेली आहेत. आता एवढी सगळ्यांची नावं वाचणं तर काय मला शक्य नाही, पण मेन मेन म्हणजे आषाढी एकादशीच्या मुख्य दिवशी विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने शासकीय महापूजा झाल्यावर, सर्व निमंत्रण पत्रिकांचे वाटप झाल्यावर, सर्व दर्शन पासचे वाटप झाल्यावर सुद्धा रजिस्टरवर नोंद करून 451 लोकांना दर्शन दिल्याचे रजिस्टर दप्तरी माहिती मिळालेली आहे. त्याचा हा कागद मी आता आपल्याला दाखवत आहे. यामध्ये 6 अध्यक्षांनी काही माणसं सोडलेली आहेत. एक सदस्य ऍडव्होकेट माधवी निगडे, त्यांनी तर तब्बल 64 माणसं सोडले. 64. अहो 20 पास मिळाले तरी 64 माणसं सोडताय. एवढे कोण आहेत राज्यातली व्हीआयपी, आम्हाला कळू तर द्या. यासोबतच जे व्यवस्थापक आहेत ते तर शासकीय अधिकारी आहेत, त्यांना तर या JR ची पूर्ण माहिती आहे. त्यांनी तर तब्बल 248 माणसांना व्हीआयपी दर्शन घडवून आणलेलं आहे. नेमकं व्हीआयपीचे निकष काय आहेत? यासोबतच कार्यकारी अधिकाऱ्यांनी 35 माणसांना व्हीआयपी दर्शन घडवून आणलेलं आहे. विठ्ठला, अजब या समितीचा कारभार आहे रे बाबा. अहो, आश्चर्याची बाब म्हणजे या लिस्टमध्ये राज्यातील अनेक मंत्र्यांची नावं सुद्धा आहेत. देशाच्या माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या नावाचा उल्लेख या रजिस्टरमध्ये आहे की त्यांच्या पत्रानं काही माणसांना दर्शन देण्यात आलं. का? विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे जे कोणी जबाबदार असतील ते त्यावेळेस त्यांना समजावून सांगू शकत नव्हते का की अशा अशा प्रकारचं JR आहे आणि त्या नियमानुसार आम्हाला या यात्रा काळात अशा प्रकारचे दर्शन देता येणार नाही, म्हणून ते कायद्याचा भंग करणारे ठरेल. काहीही न बघता, कोणत्याही निकषांची तपासणी न करता, एकमेव मीच म्हणेल तो कायदा, अशा प्रकारे विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने जो कारभार केलेला आहे तो अनाकलनीय आहे. आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आषाढी यात्रा कालावधीत आले, त्यांचा जो जड सत्कार विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने केला, त्या जड सत्काराच्या ओझ्याखाली महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचा हा काय व्हीआयपी दर्शनाचा घोटाळा पकडू शकले नाही. या उपर की काय की आता कार्तिकी एकादशी आहे. आज मी हा व्हिडिओ ज्यावेळेस शूट करतोय त्यावेळेस आज कार्तिकी एकादशी आहे. अशाच प्रकारचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी पुन्हा काढले बरं का. तर जिल्हाधिकाऱ्यांच्या अशाच आदेशाला यावेळेस देखील विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने केराची टोपली दाखवली आणि आज देखील अशाच प्रकारे टोकन दर्शनाच्या रांगेतून हजारो नागरिकांना दर्शन पासच्या नावाखाली व्हीआयपी दर्शन देण्यात आले. आणि एकनाथ शिंदेना सुद्धा तातडीने दौरा करायचा होता, म्हणून शासकीय महापूजा उरकून ते विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीची कोणतीच माहिती न घेता तसेच निघून गेले. वास्तविक पाहता या पंढरपूरला अनेक नेते, अनेक पुढारी येतात, अनेक अधिकारी येतात. त्यांनी शासनाच्या निर्णयाची पूर्ण जाणीव असताना अशा प्रकारे बेजबाबदारपणाचे वर्तन करणे हे काय अपेक्षित नाही. यासोबतच विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने जर काही लोकांना, काही अधिकाऱ्यांना अशा प्रकारे JR ची जर माहिती नसेल तर आपली ती जबाबदारी होती की आपण त्यांना ती जाणीव करून द्यावी. तरी देखील या सर्व बाबी माहीत असताना देखील विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने या सर्व गोष्टीकडे, शासन निर्णयाकडे कानाडोळा करत व्हीआयपी दर्शनाच्या नावाखाली दर्शन घडवून आणले नियमित रांगे व्यतिरिक्त. मग हा स्पष्ट आणि स्पष्ट घोटाळ्याकडेच निर्देश करतो. यावरून आमचे असे म्हणणे आहे की पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने व्हीआयपी दर्शनाचा महाघोटाळा केलेला आहे. आम्हाला जी माहिती मिळाली आहे ती फक्त 2025च्या आषाढी यात्रा कालावधीतील आहे. असंच मंदिर समिती स्थापन झाल्यापासून आषाढी आणि कार्तिकीचं जर दप्तर तपासलं तर लाखो तथाकथित व्हीआयपींना दर्शन दिल्याची नोंद मात्र नक्की सापडल्याशिवाय राहणार नाही. शासन याची कशी दखल घेत आहे तो पण एक वेगळाच भाग आहे. आणखीन एक महत्वाचा मुद्दा म्हणजे ज्या जिल्हाधिकाऱ्यांनी हे आदेश काढले, ज्या जिल्हाधिकाऱ्यांनी आपत्ती व्यवस्थापनाअंतर्गत कारवाई करतो
असे म्हणून ज्या विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीला पत्र पाठवले, त्याच जिल्हाधिकाऱ्यांनी माणसं सोडायला लावली, अशा प्रकारचा उल्लेख या रजिस्टरमध्ये दिसून येत आहे. काय गजब आहे की नाही? गंमतच चालली आहे बघा. या अशा गैरकारभाराकडे शासनाने जर वेळीच लक्ष दिले नाही तर नक्कीच एक दिवस अशा प्रकारचे अनेक गौप्यस्फोट राज्यभर होतील आणि यामुळे शासनावर नक्कीच याचे विपरीत परिणाम होतील. शासनाने याची नक्कीच दखल घ्यावी व माझी खास करून विनंती आहे की जिल्हाधिकाऱ्यांना 24/10/2025 ला कार्तिकी यात्रेच्या आधी आपल्याकडे या व्हीआयपी दर्शनाच्या घोटाळ्याबाबतचा तक्रारी अर्ज आलेला असताना देखील आपण त्याच्याकडे कानाडोळा करून दुर्लक्ष करून नव्याने आदेश दिला आणि तरी देखील या व्हीआयपी दर्शनाचा घोटाळा झाला आणि आपण कोणत्याही प्रकारे त्या तक्रारीची दाद दिली नाही. त्यामुळे आपली देखील या घोटाळ्याला मुख्य संमती आहे का याचा जरा खुलासा नक्की करा बरं का जिल्हाधिकारी साहेब. परवाच आपण एक बाधित कॉरिडॉरच्या नावाखाली बाधितांना म्हणाल्याचं मला आठवलं की तुम्ही जर कोर्टात गेलात तर कोर्ट सुद्धा सरकारच्या विरोधात निर्णय देणार नाही. मला आपल्याला असं विचारायचंय, ही जरा कागद बघा आणि ही कागद बघून जरा आम्हाला पण सांगा की यावर कोर्ट काय निकाल देऊ शकेल. आपण चांगले कायद्याचे अभ्यासक आहात, आपल्याला नक्कीच लक्षात येईल की हे कागद बघितल्यावर कोर्ट काय निकाल देईल. जर आम्ही कोर्टात जाऊ नये असे वाटत असेल तर आपणच याची योग्य ती दखल घ्यावी व जरूर ती कारवाई लवकरात लवकर करावी. कारण आम्ही या गोष्टीचा पूर्ण पाठपुरावा केल्याशिवाय आपली पाठ काय सोडणार नाही. दर्शको, अशाच पद्धतीचे अनेक खुलासेवार व्हिडिओ बघण्यासाठी तसेच या घोटाळ्या सदृश्यच आणखीन एक घोटाळा जो ह्याच्यापेक्षा महाभयंकर आहे, अशाच घोटाळ्याची आणखीन एक माहिती आम्ही थोड्याच दिवसात जाहीर करत आहे. या प्रकारचे सर्व व्हिडिओ बघण्यासाठी आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, आमच्या चॅनलवर कमेंट कर, नक्की आमच्या चॅनलवर आपल्या प्रतिक्रिया नोंदवा व आमचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. धन्यवाद.